आविष्काराला सरळ रूप द्या. आता हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर करायचं आपल्याला माहित आहे का नाही? 12 1 12, 12 मध्ये 11 मिळून किती येतात? 23/12 गुणिला 7/12 आहे ते जसं तसं लिहा. मायनस 12 1 12 मध्ये 7 मिळवले 19 किती होणार? 12 गुणिला 5/12. आता या सर्वांचं काय करायचं? वरी अंशांशाचा गुणाकार छेदाछेदाचा कारण मला गुणाकाराचं चिन्ह आहे ना. 23 7 161 आणि 12 गुणिला 12 144 बरोबर. आता तसंच यांचं इथं मदत मायनसचं चिन्ह 19 5 किती होतात? 12 गुणिला 12 144. आता इथं वजा बाकीचं चिन्ह आहे का नाही? 161 मधून 95 गेल्यावर किती राहत असतात? किती राहत असतात सांगा पटकन? 95 गेल्यावर 66 राहतात का? बरोबर. आता छेद दोन्हीचा समान आहे मग एकच घेऊ 144. आणि आता हे कट्टे काटायचं 6 1 6 6 1 वरी किती आले? 11. 6 1 6 6 दुने 12 राहिले 2 2 च्या पुढे 4 6 चौक 24 म्हणजे उत्तर किती आलं आपलं? 11/24 आलं का ध्यानात? आता वरी विषम संख्या आली. आता कट्टे का आलं ध्यानात?